ईशान्य मुंबईचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील हे नेमके खासदार आहेत की गावगुंड हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे खासदारांनी आज वापरलेली भाषा। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी संजय दिना पाटलांनी त्या पत्रकारांना धमकावायला आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली। या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गजब माजला। ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांच्या चिन्हावर आणि महाविकास आघाडीच्या मतांवर ईशान्य मुंबईतून निवडून आलेले संजय दिना पाटील हे नुकतेच आणखी 5 लोकसभा खासदारांसह शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत। त्यामुळे ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि संजय दिना पाटील यांच्यामध्ये शिव्यांचा तसंच धमकी आणि आव्हानाचा संघर्ष सुरू आहे। पण त्यानंतरही संजय दिना पाटलांची लेक आणि नगरसेवक राजुल पाटील या अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच आहेत। त्याची काही कारणंही असू शकतील। म्हणूनच पत्रकारांनी खासदार पाटलांना आज प्रामुख्यानं 2 प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न होता खासदार पाटलांनी ठाकरेंच्या शिवसैनिकांवर बॉम्ब टाकण्याच्या दिलेल्या धमकीविरोधात संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रारवजा पत्रावरचा, आणि त्यानंतर तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत गेलात तरी तुमची कन्या आणि नगरसेवक राजुल पाटील अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत कशा, या अगदी साध्या प्रश्नानं खवळलेल्या खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांना शिवीगाळ सुरू करून धमकीही दिली। अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय बरं। तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे, घे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा बाजू कशाला, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर आहे, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय। बस झाला, सहन केलं खूप। हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर, तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे। शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना वापरलेली असंसदीय भाषा आणि दिलेल्या धमक्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली। जर कोणी धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे करायला, त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे। की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना, तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा। एवढं दाखवा, म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात, हे सगळं एका बाजूला। एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या, हिंमत दाखवा, चला। मुख्यमंत्र्यांचा वचक नाही, मुख्यमंत्र्यांना कुणी घाबरत नाही, आणि हे एकजिन्सी सरकार नसून हे 3 पक्षाचं सरकार आहे। सगळे आपापल्या नेत्यांना मानतात आणि त्यामुळं सरकार म्हणून एकत्रितपणाने हे सरकार वागताना दिसत नाही। पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज, आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं, अशा सूचना आपण द्याव्या।
शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेली शिवीगाळ आणि दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाल्याचं समजतं. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी सध्याच्या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. शिवसेना नेते आणि मंत्र्यांनी आत्तापर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच फडणवीसांनी शिंदेंसमोर वाचल्याची सूत्रांची माहिती आहे. संजय दिना पाटील हे आता महायुतीचे खासदार आहेत, त्यामुळे यापुढे खासदार, आमदार आणि मंत्र्यांचे कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य महायुती सहन करणार नाही, असंही फडणवीसांनी नमूद केल्याचं समजतं. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी काळजी घेणं अत्यंत गरजेचे असल्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची आज सकाळीच मगरुरीनं वागून वाद ओढवून घेणारे शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी या प्रकरणात आता दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकरणात सर्व स्तरावरून झालेल्या टीकेनंतर खासदार संजय दिना पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.